जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाची पायमल्ली, बॅरिकेटिंग असताना देखील शहरातील उड्डाणपूल ते पंचायत समिती दरम्यान वाहतुकीची कोंडी होऊन अपघाताला निमंत्रण देणारे प्रसंग या ठिकाणी होत असल्याचे दिसून येत आहे। नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशान्वये नंदुरबार जिल्ह्यासह शहरात विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या कारवाईचे धडाकेबाज सत्र सुरू असताना दुसरीकडे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या आदेशान्वये नंदुरबार शहरातील पंचायत समितीकडे जात असलेल्या रस्त्यावर व उड्डाणपुलाकडे शहर पोलीस ठाण्यापासून ते उड्डाणपुलापर्यंत एकेरी वाहतूक असताना व तेथे कोणत्याही प्रकारचे दुचाकी चार चाकी अन्य वाहन नेण्यास परवानगी नसताना त्या ठिकाणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशान्वये शहर वाहतूक शाखेतर्फे बॅरिकेटिंग करून वाहतुकीस सदर रस्ता बंद करण्यात आला असताना देखील त्याची अंमलबजावणी होत नसतानाचे चित्र दिसून येत आहे। तर मागील गेल्या 8 दिवसापूर्वी नंदुरबार शहरातील उड्डाणपुलावर पतंगीच्या मांजाने एका दुचाकी स्वराचा गळा कापल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशान्वये कारवाई करण्यात आली होती। जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या आदेशाची या ठिकाणी पायमल्ली होतानाचे चित्र येत आहे। तरी नंदुरबार शहरातील उड्डाणपुलावर दोघेही बाजूने वाहतूक होत असल्याने त्या ठिकाणी वळण घेताना व उड्डाणपुलावरून सरळ वाहतूक सुरू असताना मोठ्या प्रकारे अडचणींचा सामना करावा लागत आहे। तर वेळप्रसंगी अपघाताला देखील सामोरे जावे लागत असल्याचा प्रकार घडत असल्याने या गंभीर प्रकाराकडे जिल्हा पोलीस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन यावर तातडीची कारवाई करण्याची जनसामान्यांमधून मागणी होत आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।